नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण उडीद, गहू, पेरू, दोडका आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत. सध्या उडदाला हमी भावापेक्षा कमी 1000 ते 1500 रुपये कमी भाव मिळतोय. यामुळे शेतकरी अडचणीत येतात. बाजारात सध्या उडीद 6000 ते 6500 रुपयांनी विकला जातोय. बाजारातील उडदाची आवक पुढील 2 महिने कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र आयातही सुरू आहे. आयातीमुळे दर दबावात आहेत. बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते. उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावलेत. बाजारातील गव्हाची आवकही कमी होतीये. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास 200 रुपयांनी कमी झालेत. सध्या गहू 2200 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे. मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल, त्यामुळे गव्हाला उठाव राहील. या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारातील पेरूची आवक मागील 3 आठवड्यांपासून मर्यादित दिसते. पावसामुळे पेरूला उठावही कमी आहे. मात्र आवक नगण्य पातळीवर होत असल्याने पेरूचे भाव तेजीत आहेत. पावसामुळे पेरू पिकाला राज्यातील बहुतांश भागात फटका बसला, त्यामुळे माल कमी निघतोय, असं शेतकऱ्यांनी सांगितलंय. सध्या पेरू 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय. पेरूची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसामुळे मागणी ही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात फार मोठ्या चढ उताराची शक्यता कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे, त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली. दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय. पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला. दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसतायत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची 3000 ते 3500 रुपयांनी विकली जाते. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. रोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.